ओम नमः शिवाय. ज्या ज्या वेळी मनुष्याच्या हृदयात राग, द्वेष, मत्सर, असूयादी विकार प्रबल होऊन सुखशांती हरवते, विवेक सुविचार यांचा लोप होऊन जीवन कंठणे असह्य होऊ लागते, त्या त्यावेळी मनुष्याच्या ठिकाणी शुद्ध प्रेमाची ज्योत प्रज्वलित करून त्याला सुखरूप करण्यासाठी सर्वव्यापी निर्गुण निराकार असा परमेश्वर मानव देह धारण करतो. अज्ञानी जन झाले अपार, म्हणोनी कराया तदोद्धार. नररूपे पृथ्वीवर सांब सदाशिव अवतरला. कर्नाटकातील हुबळी या गावी सिद्धारूढ या नावाचे एक प्रसिद्ध सत्पुरुष होऊन गेले. त्यांचा जन्म कर्नाटक राज्यातील वंशदुर्ग म्हणजे बिदरकोठी येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गुरु शांतप्पा असून मातोश्रींचे नाव देवमल्लम्मा असे होते. शांतप्पा हे श्रीमंत घराण्यातले होते, तरी पण त्यांच्या ठिकाणी श्रीमंतीचा तिळमात्रही गर्व नव्हता. गुरु शांतप्पा व देवमल्लम्मा हे जोडपे आपला लिंगायत धर्म पुरेपूर पाळीत असत. हे उभयता त्यांचे कुलगुरू वीरभद्रस्वामी यांच्या सेवेत तत्पर राहत असत. या जोडप्याला बरेच दिवस संतती झाली नाही, म्हणून इतरांप्रमाणे अनेक दैवतांच्या भजनी न लागता किंवा अनेक नवस करण्याच्या भरीसही न पडता गुरूंनी सांगितल्याप्रमाणे एकनिष्ठेने ते उभयता शिवाराधनेत सदा निमग्न राहत असत. बऱ्याच सत्पुरुषांच्या चरित्रावरूनही त्यांच्या माता पितरांनी तप केल्याचेच आढळते. रान उगविण्याकरिता प्रयत्न करावे लागत नाही, पण कलमी झाडे मात्र प्रयत्नपूर्वक लावावी लागतात. त्याप्रमाणे सच्शील व हरिभक्त अशी संतती निपजण्याकरिता परमेश्वराचा आशीर्वाद पाहिजे. शांतप्पा व देवमल्लम्मा हे उभयता आपले लक्ष कोठेच आजूबाजूला जाऊ न देता एकनिष्ठेने शिवाराधना करीत राहिले. त्यामुळे त्यांच्या सेवेची पूर्तता होताच देवाने त्यांची इच्छा पुरविली. त्यांना 3 पुत्र झाले. पहिल्या मुलाचे नाव वृद्धप्पा, दुसऱ्याचे मध्वप्पा व तिसऱ्याचे सिद्धप्पा असे होय. सिद्धप्पांचा जन्म शके 1758 चैत्र शुद्ध नवमी या शुभ दिवशी 2 प्रहरी 12 वाजता झाला. हेच सिद्धप्पा सध्या सिद्धारूढ महाराज या नावाने प्रचलित आहेत. सिद्धप्पाचे मन लहानपणापासूनच विरक्त होते. सिद्धबाळ माता पितरांबरोबर रोज नियमित पुराण श्रवणास बसत असत. वीरभद्र स्वामींचे सांगणे त्यांना अत्यंत आवडे. ज्याप्रमाणे पावसावरून पिकांचे अनुमान काढता येते, त्याप्रमाणे या वयापासूनच सिद्धबाळांची निरक्षता व अधिकारवाणी हे पुढे थोर पुरुष होतील अशी जाणीव करून देत होती. सिद्धबाळांची अत्यंत कुशाग्र बुद्धी होती. बाळपणापासून भगवान श्रीकृष्णाकडून जशा अलौकिक व आश्चर्यकारक अशा गोष्टी घडत आल्या, त्याप्रमाणे सिद्धबाळांकडूनही काही गोष्टी घडल्या. त्या बाळांकडून घडलेल्या लीलांचे वर्णन आपण पुढील व्हिडिओत पाहूया. व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. ओम नमः शिवाय.